हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा। तर उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाले की मग आतुरता लागते ती वारीची। तर आज आहे 2 जुलै आणि आम्ही राहतो हडपसर भेकराईनगरमध्ये। तर आज ज्ञानेश्वर महाराजाची पालखी इथे येणार आहे। आम्ही सासवड रोडवरतीच राहतो, तर आज इथून पालखी जाते पुढे सासवडला। तर त्याच्यासाठी हा असा लुक मी बनवलेला आहे, मराठमोळा लुक बनवलेला आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि पालखीचं सोबत दर्शन घेऊया। आता हाय कर। हाय। हा आमचा छोटा वारकरी, हे आमचे कॅमेरामॅन आणि इकडे आणि हा अभंग। हाय कर सगळ्यांना। हाय। कुठं जायचं आपल्याला? वारकरी। वारकरी आहेत ना? कुठं जायचं? पालखीला दर्शन घ्यायला ना? पालखीला जायचं। हां, पालखीचं दर्शन घ्यायला जायचंय ना? चला आता सगळे तयार झालेले आहेत। आता आम्ही निघणार आहोत घरातून। आलो पहा सासवड रोडवरती, घरापासून खूपच जवळ आहे आणि तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतोय, प्लीज समजून घ्या। आणि व्हिडिओ टाकायला पण उशीर झाल्यानंतर मग फार कसं तरी वाटतं, त्याच्यामुळे टाकलेला आहे व्हिडिओ। तर हे पहा, वारीमध्ये नाही जाणं झालं तरी भेकराईनगरमध्ये एक प्रथा आहे। आता आम्ही इथे 9 वर्ष झालं राहतो। 2015मध्ये माझं लग्न झालं आहे, तेव्हापासून मी बघते की घरातील प्रत्येक माणसं काय करतात, 20व्यापर्यंत पालखीला वाट लावायला जातात। आता हा 20वा वडकी गावात आहे पहा, तिथे पालखी थांबते आणि तिथून पुढं नंतर दिवाघाट सुरू होतो पहा। तर तिथपर्यंत काय करतात, बरेच जण चालत जातात पालखीला वाट लावायला। तर भेकराईनगरपासून 8-10 किलोमीटर आहे 20वा, आणि यायचे 8-10 किलोमीटर, असे 20 किलोमीटर जातात सगळेजण। माझी पण खूप इच्छा आहे, मी पण गेले, थोड्या अंतरापर्यंत गेले पुढे, परंतु गर्दी नव्हती तोपर्यंत मला खूप चांगलं वाटलं। परंतु हळूहळू गर्दी वाढत चालली आणि मला आदर्शला घेऊन चालणं फार कठीण झालं। मग त्याच्यामुळे अभंगची आत्या, प्रगती, यश आणि आहो हे सगळे गेले पुढं चालत, आणि मी नंतर थोड्या अंतरापासून तिथून बाहेर निघाले। दिंडीच्या बाहेर निघायला पण मला फार त्रास झाला, खूप गर्दी होती, मला बाहेर येताच येईना झालं, घामेघूम झाले मी। आणि त्याच्यामुळे मग बाहेर येऊन मी थांबले, मग इथेच रोजच्या ठिकाणी असं झालं। आता आदर्शची आजी होती घरी, आदर्शला घरी ठेवलं असतं, परंतु मग आदर्शचं पालखीचं दर्शन झालं नसतं आणि आम्ही सगळे खूप छान तयार झालो होतो। आदर्शने बघितलेलं होतं आणि त्याला घरी ठेवलं असतं तर तो खूप रडला असता, मग मला अजिबात आवडलं नसतं। तर पालखीचं पण दर्शन झालं। त्यामुळे आता बघूया, आदर्श थोडा मोठा झाली पुढच्या वर्षी तर नक्की जाईल मी पण 20व्यापर्यंत तरी। 25 लाखापेक्षा जास्त वारकरी या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत असं मी ऐकलेलं आहे पहा। आणि हे पहा, पांढरे शुभ्र कपडे घालून सगळे माऊली 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 असा माऊलीचा नामाचा जयघोष करत कसे सगळे चालत आहेत पहा। तर यांच्यामध्ये इतकी ताकद आणि इतकी स्फूर्ती येते कुठून, तर ही सर्व विठुरायाच्या ओढीमुळे त्यांच्या पायात इतकी ताकद आणि इतकी स्मृती येते, आणि सोबत नाव पण त्यांचं घेतात, माऊली माऊली माऊली, आणि त्यांना एनर्जी येते इतकं चालण्याची, आणि ते झपाझप पावलं टाकतात पहा। ही मुक्ताईची पालखी पुढं आलेली आहे आणि आता लवकरच येते पहा। आता ज्ञानेश्वर महाराजाची पालखी पण आज पालखीला थोडासा उशीर झालेला आहे, 10-10:30पर्यंत येते भेकराईनगरमध्ये, परंतु आज बराच उशीर झाला, 11-11:30 वाजलेले आहेत। तर चालत होत असेल उशीर थोडाफार। आणि हे पहा, आता जशी पालखी जवळ येईल तशी तर गर्दी पहा वारकऱ्यांची किती दिसत आहे, आणि हे सुख वारकऱ्यांना बघण्याचं सुख आज मी याची देही याची डोळा मी सगळं बघत आहे पहा। तर आता दर्शन घेऊया आपण पालखीचं।
आणि चेंगराचेंगरी सारखे प्रकार होतात पहा दर्शन घेताना. पण गेल्या वर्षी एका आजी जखमी झाल्या होत्या पालखीचं दर्शन घेताना आणि माझ्याकडे आदर्श होता, त्यामुळे हे पहा मी थोडं लांब बसूनच आता लांबूनच घेणार आहे पालखीचं दर्शन. तर हे पहा आली आता ज्ञानेश्वर महाराजाची पालखी. सगळेजण आता दर्शन घेत आहेत. हे पहा तर किती भारी वाटतं ना, इतकं छान वाटतं काय सांगू तुम्हाला. आणि हे सुख मला आज अनुभवायला भेटलेलं आहे आणि मी त्याचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे. मी पण नमस्कार केला ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांना पण म्हटलं लवकरच तुमच्या पण मनात येऊ द्या आणि मीही तुमच्यासोबत अशीच वारीला एकदा तरी येणार आहे असं मी त्यांना सांगितलं. तुम्हाला अगोदर पण म्हणलं होतं बघा की ते काय करतात की पालखीला वाट लावायला 20व्यापर्यंत जातात भेकराईनगरमध्ये. तर अभंग, प्रगती, यश आणि आहो 20व्यापर्यंत गेले होते पालखीला वाट लावायला. तर भेकराईनगरमधून 8 ते 10 किलोमीटर अंतर आहे 20वा. तर अभंग तेवढाच चालला, जाताना 8-10 किलोमीटर, येताना 8-10 किलोमीटर. तर अभंग फक्त 7 वर्षाचा आहे, परंतु अभंग खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे तो जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर चालला तो वारीमध्ये. मला तर खूप आनंद झाला. कृपया लहान मुलांना सर्वांनी सांभाळायचे. या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. लहान मुलांना कोणी सोडायचं नाहीये. याची देही याची डोळा हा आनंद सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून आणि भारतभरातून आलेल्या सर्व वैष्णवजनांचं वडकीच्या या पवित्र भूमीमध्ये सहर्ष असं स्वागत. चला सर्वांनी जयघोष करायचा आहे. माऊली 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 माऊली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की. माऊली 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 माऊली. या दर्शनाचा लांबून चला पालखी हल्ले. बोला कुंडली कवते विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली माऊली माऊली. बोला कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो सब संतान की जय. आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचं, भक्तगणांचं, वैष्णव भक्तगणांचं, माऊली ज्ञानेश्वरांच्या प्रति पंढरपुरापर्यंत लीन असणाऱ्या सर्व भाई भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. असा सोहळा पुढील वर्षी आपण सर्वजण सहभागी आहोत आणि निसर्गाच्या कुशीमध्ये चांगल्या ढगांचं वातावरण तयार होऊन पाऊस चांगला हो, शेतकऱ्यांना सुखी संपन्न हो, अशी खरी विठ्ठल चरणी आपण सर्वांनी प्रार्थना करूया. आणि हा सोहळा असाच पुढे पंढरपुरापर्यंत मार्गस्थ करूया. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ महाराज की जय. सर्व प्रमुखांनी पालखी रथामध्ये व्यवस्थित बसून घ्यायचे आणि जे बैलजोडी मालक आहेत त्यांना विनंती आपल्या बैल पण जोडून घ्या. धोंडराम मोगले कुठे असतील त्याने पालखी जवळ यावं. रितेश गेजरे हा मुलगा चुकलेला, त्याच्या पालकांनी बाईक जवळ यावं. दत्तात्रय सप्ताह कुठे असतील तर माई जवळ यायची कृपा करावी.
अश्विनी मिसाळ माहिती तिथे यावे. हॅलो शोभा जाधव इथं थांबल्यात सरांना पाठवून द्या. सचिन शिंदे आणि हेमंत शिंदे लवकरात लवकर कमानीपाशी यावे. हॅलो शोभा जाधव इथं थांबल्यात काकडे मॅडमला पाठवून द्या. हॅलो धोंडीराव मोगणे कुठं असतील त्याने पालखी विसाव्याची येण्याची कृपा करावी. हॅलो भारती ढगे. भारती लगे. हॅलो हॅलो भूषण बाळासाहेब बर्गे कुठं असेल ते नेहमी वाटेपाशी यायचंय. आरती सोमवंशी कमानीपाशी या. पालखीमध्ये मोठमोठ ठेवून त्या रथामध्ये दिसली का? त्या रथामध्ये ठेवून नेतात आणि विसावायला इथं राहतात. हॅलो आवाज सावित्रा कोळप संध्याकाळी तुम्ही बाजी बांधायची डब्यात जाता तिथून साईडला गेलाय. आता मी कुठे शोधणार तुम्हाला? शंकर शिंदे त्यांनी विसरापाशी यावे. माऊली माऊली माऊली. हॅलो शारदा मॅडम इकडे या. मी इथं उभं राहिले वरती वरती. काकडे सरांना पण पाठवले. आले सुदर्शन कोपडे. हॅलो दत्तात्रय सपकाळ जिथं असाल तिथून घरी या. घरी तुमच्या आम्ही वाट बघतो. आरती सोमवंशी यांनी घरी आले. माझी वाईटी फॅमिली, तुम्हाला पण माऊलींचं दर्शन व्हावं म्हणून मी हे दिंडीमधले क्षण मी टिपलेले आहेत. पहा, अनमोल असे क्षण आहेत हे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणा माऊली 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 माऊली.